राहुल गांधी यांचा जो कार्यक्रम आहे मी पाहत होतो पुण्यात. पुण्याच्या पोलिसांनी त्यांना 30 अटी टाकलेल्या आहेत. देशाच्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्याला लोकसभेत असलेल्या 30 अटी टाकलेल्या आहेत. राहुल गांधी का परदेशातून आलेले आहेत का? राहुल गांधी या देशाचे नागरिक नाही आहेत का? पुण्यामध्ये अमित शहा येतात, अन्य काही नेते येतात, त्यांच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात का? आयुक्तांकडून टाकल्या गेल्यात कधी बघा. पण आम्ही आलो की अटी टाकायच्या, खास करून राहुल गांधी. याचं कारण एकच आहे, या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात होईल. घाबरलेलं सरकार आहे. मोदी आणि शहांचे चेहरे बघा तुम्ही, चेहरे बघा दोघांचे, काळे ठिक्कर पडलेले चेहरे आहेत त्यांचे. हे घाबरलेले आहेत राहुल गांधींना. काल सुद्धा राहुल गांधींनी संसद मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन जो ठिय्या मांडला आणि पॅलेट गन्स चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावला, FIR दाखल करायला लावली आणि सरकार झुकलं. त्याच्यामुळे पुण्यातल्या भाजपच्या लोकांना वाटत असेल की ते फार मोठी मर्दुमकी गाजवत आहेत, फार मोठं शौर्य गाजवत आहेत, पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी करू इच्छितात. ही त्यांना लागलेली अखेरची घरघर. ही गुंडगिरी भविष्यामध्ये मोडून काढली जाईल, हे मी तुम्हाला आता सांगतो.